महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 200 वेळा विचारले गेलेला प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत, म्हणजेच तुमचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस कोण आहेत याच्यावर प्रश्न विचारला जातो. आजचीच न्यूज आहे की महाराष्ट्राला नवीन एक महासंचालक मिळणार आहे. त्यांचं नाव आपण बघू शकता, सदानंद दाते. सध्याचे जे विद्यमान डीजी आहेत आपल्या शुक्ला मॅडम, रश्मी शुक्ला मॅडम, हे 31 डिसेंबर रोजी रिटायर होत आहेत आणि त्यांच्या जागी नवीन सरकारने सदानंद दाते यांची नियुक्ती डीजीपी म्हणून, महासंचालक म्हणून केलेली आहे. तर प्रश्न त्यांच्यावर येऊ शकतो पुढे की कुठल्या कॅडरचे कधी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. तर तुम्ही बघू शकता की 1990च्या बॅचचे हे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सध्या ते एनआयए पदच्या वरिष्ठ पदावर काम करत आहेत. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. त्यानंतर ते राज्याच्या एटीएसचे म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे ते डीजीपी सुद्धा होते आणि त्याच्या आधी ते मीरा भाईंदर येथे मीरा भाईंदरचे पहिले आयुक्त सुद्धा होते ते. त्यानंतर यांच्याबद्दल सगळ्यात वाखवण्याजोगी एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 26/11चा जो हल्ला झाला होता त्याला याने एकदम शर्तीने ते परतवून लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यात यांना एक गोळी सुद्धा लागली होती, तरीही त्यांनी तो लढा दिला होता. त्यानंतर दहशतवाद विरोधी तज्ञ, कठोर प्रशासन आणि व्यापक अनुभवांमुळे यांचं नाव पूर्ण भारतात गाजलेलं आहे. त्यानंतर सदानंद दाते यांची डीजीपी पदासाठी निवड ही इथे सर्व योग्य आणि सर्वात सार्थक मानली जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकता. तर इथून पुढे कमेंटमध्ये तुम्ही उत्तर द्या की एनआयएचा फुल फॉर्म मागच्या वेळेसला विचारला गेला होता, तो एनआयएचा फुल फॉर्म काय आहे. धन्यवाद.